नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर आंबेगाव मधील पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी. धबधबे, धरणे आणि नदी परिसरात सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांच्या प्रदेशावरही निर्बंध. अतिवृष्टीमुळे रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग 8 आणि 9 जुलै 2 दिवस बंद. महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश. प्रतिकूल हवामानात अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन. अकोल्यात काली मशीद परिसरात एक मजली जीर्ण इमारत कोसळली. इमारतीत रहिवासी नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. इमारतीखाली उभ्या असलेल्या 3 दुचाकींचं मोठं नुकसान. हिंगोलीतील भूकंपाचे लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जाणवले सौम्य धक्के. जीवितहानी नाही. जिल्हा प्रशासनानं दिली माहिती. भूकंपाचे धक्के जाणवल्यास तातडीनं मोकळ्या जागेत जाऊन सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन ते पंढरपूर सायकल वारी. आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश. उपक्रमात यंदा तब्बल 25 सायकल स्वार सहभागी. आषाढी वारीसाठी वाशिम जिल्ह्यातून 116 जादा एसटी बसेस. भाविकांसाठी विशेष नियोजन. जिल्ह्यातील भाविकांचा विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार. तडीपार गुन्हेगाराला अमरावती गुन्हे शाखेची बेडी. भर रस्त्यात चाकू दाखवून दहशत माजवणारा अटकेत. बेलपुरा परिसरात घातक शस्त्रांसह फिरणाऱ्या युवकावर राजापेठ पोलिसात लोखंडी चाकू जप्त. वाशिम बाजार समितीत हळदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांना दिलासा. मागील महिन्याच्या तुलनेत सरासरी 1000 रुपयांची वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. आंबेगावच्या गुंडवस्ती परिसरात 35 वर्षीय महिलेची डोक्यात वार करून हत्या. हत्येनंतर महिलेचा पती फरार. पोलिसांकडून फरार पतीचा शोध सुरू. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील केबरुली हद्दीत टेम्पो उलटला. वाहन चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.